नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, गावगाड्यांच्या राजकीय सारीपाट सज्ज, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. जानेवारी ते डिसेंबर 2026 या वर्षभरात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आलंय. त्यामुळे आता गावगाड्याच्या राजकीय सारीपाट सज्ज झाला. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील यावर्षी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. नगरपालिका, महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी झाल्यानंतर आता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे. सत्तेच्या चाव्या ज्याच्या हाती त्याचेच गाव गाड्यावर वर्चस्व या न्यायाने आता गावागावात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. शासनाने या निवडणुकांसाठी अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 20 फेब्रुवारी पासून प्रशासकीय यंत्रणा आता गतिमान होणार आहे. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या आखाड्यात आता खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायती असून त्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा देखील आता कामाला लागली आहे. पुढील बातमी आहे, प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का? इंद्रजित सावंत यांनी धाडली पोलिसांना नोटीस. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्य हनन करणारे वक्तव्य करणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन 1 वर्ष होईल, पण अजून या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही, असा प्रश्न विचारणारी कायदेशीर नोटीस इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रेया आवले, ॲडव्होकेट योगेश सावंत, ॲडव्होकेट हेमा काटकर आणि ॲडव्होकेट सकलेन मुजावर यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना पाठवली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून त्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, मुख्यमंत्री आमचा आहे अशी तंबी भरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज तसंच राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणे याबाबत दिनांक 1 मार्च 2025 रोजी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी प्रशांत कोरटकर आणि त्याला वाचवण्यासाठी सरकारमध्ये एक लॉबी व कट्टरवादी विचारधारा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती. पण 1 वर्ष होईल तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा केल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले आहे. न्यायालयाने जामीन देताना आरोपी प्रशांत कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्याचे पालन होतंय का? प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे की दुबईत पळून गेला आहे, असे प्रश्न सुद्धा इंद्रजित सावंत यांनी नोटीसमधून उपस्थित केले आहेत. पोलीस जर प्रामाणिक व पारदर्शक भूमिकेतून तपास करण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असे इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय. पुढील बातमी आहे, अर्थसंकल्पात कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना जुलैपर्यंत प्रतीक्षा. 2026 ते 2027च्या दरम्यान अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही तरतूद होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रवीणसिंह परदेशी समितीचा अहवाल एप्रिलमध्ये अपेक्षित असून अहवाल आल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा पावसाळी अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अहवालाशिवाय सरकारवर किती आर्थिक बोजा पडेल हे स्पष्ट नसल्याने अर्थसंकल्पात निधीची तरतूद टाळण्यात आली आहे. पूर्वी 2017 मध्ये फडणवीस सरकारने 1.5 लाखांपर्यंत तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीतही कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी विलंबित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. आता सर्वांचे लक्ष एप्रिलमध्ये येणाऱ्या समिती अहवालाकडे आणि जुलैतील पावसाळी अधिवेशनाकडे लागले आहे. पुढील बातमी आहे, कंत्राटदारांचे 74,000 कोटी थकबाकी टप्प्याटप्प्याने देणार, नव्या योजनांना ब्रेक. राज्यातील सुमारे 3 लाख कंत्राटदारांची 74,000 कोटी रुपयांची थकबाकी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आगामी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाणार असल्याचे संकेत वित्त विभागाने दिले आहेत. पूर्वी ही थकबाकी 90,000 कोटींच्या घरात गेली होती. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणारा निधी ग्रामीण नागरी कामे आणि कंत्राटदारांची देणी फेडण्यासाठी वळविण्याचा विचार आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम व शिक्षण विभागातील कामांमध्ये थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. देयके रखडल्यामुळे ग्रामीण भागात शासकीय कामे ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी नवीन योजना जाहीर न करता जुन्या योजनांचा आढावा घेऊन काही योजना बंद करण्याची तयारी सुरू आहे. प्रशासकीय खर्चावर मर्यादा, तोट्यातील सार्वजनिक उपक्रमांची पुनर्रचना आणि महसुली तूट नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला जात आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभाग आर्थिक स्थितीच्या उपाययोजना राबवत आहे. येत्या अर्थसंकल्पात लोकाभिमुख नव्या घोषणांपेक्षा आर्थिक शिस्तीवर भर राहणार आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुढील बातमी आहे अर्थसंकल्पीय तरतुदींवर कात्री, कर्जमाफी समोर आर्थिक आव्हान. लाडकी बहीण योजनेनंतर मंजूर करण्यात आलेल्या 1.25 लाख कोटींच्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आला आहे. सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात आधीच 45,891 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित असताना खर्चाचा अंदाज पूर्णपणे कोलमडलेला आहे. वित्त विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विविध विभागांच्या निधी वितरणात 5 ते 30% कपात केली आहे. कार्यालयीन खर्च, शस्त्रे, दारुगोळा, ओव्हरटाईम आणि यंत्रसामुग्री देखभाल यांच्यासारख्या बाबींच्या मध्येही खर्च कपात करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आगामी अर्थसंकल्पात नव्या तरतुदींऐवजी काटकसर आणि आर्थिक शिस्त यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत काही हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर करणे सरकारसमोर मोठे आर्थिक आव्हान ठरणार आहे. एकूणच वाढती महसूल अट, पुरवणी मागण्यांचा बोजा आणि खर्च कपात यामुळे राज्याची आर्थिक घडी सावरण्याची कसरत अधिकच कठीण होताना दिसत आहे. पुढील बातमी आहे मुस्लिम समाजाचे 5% SEBC आरक्षण रद्द, उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर सरकारचा निर्णय. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेले 5% SEBC सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण राज्य सरकारने रद्द केले आहे. या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून पुढे या प्रवर्गाअंतर्गत कोणतेही आरक्षण लागू राहणार नाही. 2014 मध्ये तत्कालीन अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मुस्लिम समाजासाठी 5% आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे राज्यात एकूण आरक्षणाची टक्केवारी 73% गेली होती. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय येथे आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यातील तरतुदींना अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच संबंधित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर ठराविक मुदतीत न झाल्याने तो वेपगत झाला आणि आरक्षण आपोआप रद्द झाले. तब्बल 12 वर्षांनंतर मुस्लिम समाजासाठी लागू असलेले हे आरक्षण संपुष्टात आले आहे. या निर्णयाचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर आरोप, घातपाताचा संशय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी हा अपघात नसून मुद्दाम घडवून आणलेला प्रकार असल्याचा दावा करत तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवारांनी विमानात प्रमाणाबाहेर इंधन साठवले गेले, ब्लॅक बॉक्स जळणे संशयास्पद आहे, रजिस्ट्रेशनमध्ये अनियमितता आहे आणि फ्लाईटच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केले. Z+ सुरक्षा असताना तांत्रिकदृष्ट्या कमकुवत विमान कसे देण्यात आले असा सवाल त्यांनी केला. तपास अहवालात विलंब होत असल्याचा आरोप करत रिपोर्टमध्ये हेराफेरी होत आहे का असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामागील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला. दरम्यान अजित पवारांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत गुप्त चर्चा सुरू असल्याचा दावा करत आता ते प्रकरण पूर्णतः संपुष्टात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत असल्याने त्यांनी सांगितले. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम. धन्यवाद.